आता तुम्ही बघू शकता, आपण ज्यावेळेस रेकॉर्ड क्रिएट करतो, त्यावेळेस आपलं रेकॉर्ड क्रिएट होतंय. ह्याच्यामध्ये रिझल्टमध्ये काय आपण रिटर्न करतोय अपेक्समधून आपण रिटर्न करतोय अकाउंटचा रेकॉर्ड आयडी. म्हणजे रेकॉर्ड इन्सर्ट झाल्यानंतर जे आपण रेकॉर्ड क्रिएट केलं ते पाठवलेलं रेकॉर्ड आपण पाठवल्यानंतर आपल्याला रिटर्न केलेला जो रिझल्ट आहे त्यामध्ये काय रेकॉर्ड आयडी आणि तोच रेकॉर्ड आयडी आपण नॅव्हिगेशनसाठी यूज केलेला आहे. म्हणजे ह्या रेकॉर्ड आयडी वरती आपण नॅव्हिगेट केला आहे. ठीक आहे. म्हणजे आपण नॅव्हिगेशन बघितलं, शो टोस्ट मेसेज बघितलं, टू कॉलम लेआउट बघितला, परत डिले कसा शो करायचा बघितला आणि आपण स्पिनर पण बघितला की स्पिनर कसं इम्प्लिमेंट करायचं. स्पिनर साठीचं सिंटॅक्स आहे सिंपल लाइटनिंग स्पिनर. एवढं डिटेलमध्ये तुम्हाला कोणी विचार नाही. आपण लाइटनिंग स्पिनर यूज करतो. कंडिशनली आपण इफ ट्रू मध्ये रन स्पिनर किंवा इज स्पिनर ऍक्टिव्ह वगैरे व्हेरिएबल डिक्लेअर करून त्याला ट्रू फॉल्स करतो. ट्रू केलं तर रन होणार, फॉल्स केलं तर स्पिनर नाही दिसणार स्क्रीनवरती. ओके. आता आपल्याला काय बघायचंय, आपल्याला बघायचं आता पॅरेंट टू चाइल्ड कम्युनिकेशन आणि चाइल्ड टू पॅरेंट कम्युनिकेशन. ओके. आता सेम इथं जशी मेथड आहे, जसं आपण हा क्रिएट अकाउंट नावाचा कॉम्पोनंट बनवलाय तसं सेम आपल्याला क्रिएट कॉन्टॅक्ट नावाचा एक कॉम्पोनंट बनवायचा आहे. कंट्रोल शिफ्ट पी, क्रिएट लाइटनिंग वेब कॉम्पोनंट आणि काय क्रिएट कॉन्टॅक्ट. ओके. आणि एंटर. आणि हा कॉम्पोनंट जर व्हिजिबल पाहिजे असेल तर आपण काय करतो, मेटा एक्सएमएल फाईल करतो. ठीक आहे. पण आपण मेटा एक्सएमएल फाईल मध्ये आपण काय करूया, हे सेम टार्गेट देऊया. ओके. क्रिएट कॉन्टॅक्ट आणि क्रिएट कॉन्टॅक्टची एचटीएमएल काय आहे आपली, आता क्रिएट कॉन्टॅक्ट चे जीएस कुठं आहे, ठीक आहे. ही झाली जीएस क्रिएट कॉन्टॅक्ट एचटीएमएल. आपण मेटा एक्सएमएल फाईल मध्ये आपण टार्गेट्स दिलेले आहेत. ओके. आपल्याला आता आपण काय करू, पहिल्यांदा एचटीएमएल क्रिएट करू. एचटीएमएल आपल्याकडे रेडी आहे. सेम असेच ही अशीच एचटीएमएल आपण क्रिएट करूया. ठीक आहे. सेम ही कॉपी करून ते टाकू, हीच एचटीएमएल यूज करू. कारण की ह्या एचटीएमएल मध्ये काय करायचं, फक्त आपल्याला फील्डची नावं चेंज करायची. स्पिनर, ठीक आहे. आपल्याला क्रिएट अकाउंट जागी क्रिएट कॉन्टॅक्ट घेऊ. ओके. आणि टेम्पलेट इफ ट्रू रन स्पिनरला आपण काय करूया, हाच व्हेरिएबल ठेवूयात रन स्पिनर. ओके. एसएलडीएस ला हा क्लास ठेवूयात एसएलडीएस ग्रेड. आता फर्स्ट नेम कॉन्टॅक्टच्या फील्ड्स आपण घेऊयात. फर्स्ट नेम, हँडल नेमचे, एंटर कॉन्टॅक्ट फर्स्ट नेम. ठीक आहे. परत कॉन्टॅक्ट वरती फर्स्ट नेम जसं लास्ट नेम पण असतंय. कॉन्टॅक्ट वरची स्टँडर्ड फील्ड मला आणखी सजेस्ट करा, कोणते कोणते आहेत मला सांगा. 2 आणखी फील्ड लागतील. हँडल लास्ट नेमचे. आता इथं आणखी कॉन्टॅक्टची दुसरी फील्ड कोणती घेऊ, हॅलो, ईमेल आयडी किंवा कॉन्टॅक्ट नंबर. ईमेल स्टँडर्ड फील्ड आहे का, ईमेल कॉन्टॅक्टची स्टँडर्ड काय लक्षात नाही. ते तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये जाऊन इथं चेक करू शकता. आता कॉन्टॅक्टचे फील्ड्स आपल्याला एडिट ऑब्जेक्ट मध्ये दिसणार, बरोबर. सेटअप इन्स्पेक्टर मध्ये पण दिसतात की साईडला केलं शो ऑल नेम्स. ओके. माझं इन्स्पेक्टर चालू नाहीये सध्या.
फोन आहे, ईमेल आहे, डिपार्टमेंट आहे. ठीक आहे, डिपार्टमेंट घेऊया. ईमेल आणि याचा टाईप कोणता ठेवूयात? ह्या आता ईमेल फील्डचा टाईप ईमेलच असणार आहे ना. टाईप इक्वल टू ईमेल. हँडल ईमेल चेंज आणि एंटर ईमेल. आणि इथं काय करूया? डिपार्टमेंट 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 आणि इथं फंक्शन देऊयात. ठीक आहे. आणि हँडल सेव वरती आपलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, सगळं आपलं सेमच राहणार आहे. फक्त आता हे इथं व्हॅल्यू जे आहेत ना, ह्या व्हॅल्यूची गरज नाही आपल्याला. व्हॅल्यू काढून टाकू. हे व्हॅल्यू काय जावास्क्रिप्ट मध्ये जे अॅन्युअल रेव्हेन्यू आपण टाकू तो इथं डिस्प्ले होणार. म्हणजे आता समजा एंटर रेव्हेन्यू आहे, ते एंटर लास्ट नेम पाहिजे. म्हणजे आता जर एखादी जर लास्ट नेमची डिफॉल्ट व्हॅल्यू पाटील पाहिजे असेल तर जावास्क्रिप्ट मध्ये इथं एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचा लास्ट नेम नावाचा, आणि ह्या लास्ट नेम मध्ये तुम्ही जी व्हॅल्यू टाकाल ती बाय डिफॉल्ट दिसणार. ओके, त्यात ते नाही करायचं सध्या. व्हॅल्यू ठीक आहे बघा, फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल, ओके, डिपार्टमेंट आणि डिप्लॉय करू. जीएस मध्ये सध्या काय आहे का? जीएस आपली ब्लँक आहे. ठीक आहे, ओके. आणि आपण एडिट पेज मध्ये जाऊन कॉन्टॅक्ट टाकू. क्रिएट कॉन्टॅक्ट आलेला आहे, नाही तर बघा यूआय किती इझिली तयार झाला आपला. यूआय साठी काय जास्त वेळ लागला का? यूआय तयार करणं जास्त इझी आहे. यूआय ला काही प्रॉब्लेम येत नाही. प्रॉब्लेम कुठे येतो म्हणजे काय माहितीये का? प्रॉब्लेम येतो जावास्क्रिप्ट मध्ये. आता जावास्क्रिप्ट मध्ये हँडल करणं अवघड आहे. आता हे ईमेल, फर्स्ट नेम, ईमेल वगैरे हे चेंज होणार आणि ते आपल्याला एका ऑब्जेक्ट मध्ये सेव्ह करावं लागणार. ओके, सेम त्यासाठी सुद्धा आपण याची जावास्क्रिप्ट कॉपी करू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. सेम आपण काय करूयात, एक अकाउंट सारखं सेम एक कॉन्टॅक्ट डिक्लेअर करूयात. कॉन्टॅक्ट ब्लँक. ठीक आहे, आणि नंतर आपल्या ज्या फंक्शन्स आहेत, कोणते कोणते फंक्शन आहेत? पहिलं हँडल नेम चेंज, हँडल लास्ट नेम चेंज आहे, नेम चेंज आहे. ओके, इफ सॉरी फंक्शनचं नाव आहे आपलं हँडल नेम चेंज, हे एक फंक्शन आहे. पण दुसरं फंक्शन कोणतं आहे? हँडल लास्ट नेम चेंज, ते पण डिक्लेअर करा. ओके, आता हे काय करतंय, हे प्रत्येक फील्ड चेंज झाल्यानंतर त्यात काय असणार आहे? एक इव्हेंट असणार आहे, बरोबर. त्या इव्हेंट मध्ये आपल्याला काय असणार आहे? त्या फील्ड मध्ये जे ऑन चेंज जी व्हॅल्यू टाकतोय ती आपली सेव्ह होणार आहे. इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू मध्ये आपल्याला भेटते. ओके, बघा आता काय, इथं इव्हेंट प्रत्येकामध्ये इव्हेंट येतो, स्टँडर्ड आहे. इव्हेंट ॲज अ पॅरामीटर, आणि इव्हेंट मध्ये जे आपण टाईप करतो ती व्हॅल्यू सेव्ह असते इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू मध्ये. इव्हेंट मध्ये टार्गेट आहे आणि टार्गेट मध्ये आणखी की आहे व्हॅल्यू नावाची. ओके, आता आपल्याला काय करायचंय, दिस डॉट acc मध्ये आपण आणखी एक की टाकणार आहे. कोणती? फर्स्ट नेम नावाची. फर्स्ट नेम इक्वल टू इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू. ओके, आणि सेम आपल्याला लास्ट नेमच्या बाबतीत, लास्ट नेम. ओके, आणि सेम आपला ईमेलच्या बाबतीत, ईमेल. हे एपी नेम आहे बरं का. हे आता इथं एसीसी नाही पाहिजे आपल्याला, कॉन पाहिजे. कॉन म्हणजे तुम्ही काही चालणार, पण आपण आता सध्या कॉन्टॅक्ट करतो म्हणून कॉन्टॅक्ट करू. असं नाही की इथं कॉन लिहिलं आपलं फेल होणार नाही. कोणताही व्हेरिएबल आहे तो, काही प्रॉब्लेम नाही. आता यात ईमेल मध्ये ईमेल जाणार. ठीक आहे, ओके. इव्हेंट डॉट आता इथं काय असणार? डिपार्टमेंट डिपार्टमेंट मध्ये इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू. ओके, आता काय होणार, ह्या कॉन्टॅक्ट मध्ये आपल्या फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल आणि डिपार्टमेंट येणार.
आणि हे डिपार्टमेंट आपण काय करूया ऑन सेव्ह कोणती मेथड चालते आपली आता हे सेव्ह बटन चाललं की आपली हँडल सेव्ह बटन चालते मेथड चालते बरोबर आता आपण ऑन सेव्ह आपण काय करूयात प्रिंट करूयात console.log आपण काय करूयात दिस डॉट कॉन्टॅक्ट प्रिंट करूयात आणि डिप्लॉय रिफ्रेश करतो ओके आता हे फर्स्ट नेम टाकतो मी स्वप्नदीप परत ईमेल टाकलो swapnadip@gmail.com नाही तर पाटील ओके आणि सेव्ह करतो मी आता आपण सेव्ह केले आपला कॉन्टॅक्ट सेव्ह व्हायला पाहिजे की नाही सांगा काहीच आपण जर सेव्ह बटन क्लिक केलं तर काय होईल आपण HTML मध्ये आता हे सेव्ह बटन क्लिक केलं ऑन क्लिक ऑफ सेव्ह बटन आपलं हँडल सेव्ह हे फंक्शन चालतंय आणि हँडल सेव्ह ह्या बटन मध्ये आपण काय केलं दिस कॉन्टॅक्ट आपण प्रिंट केले आपण आता json.stringify पण करू हॅलो गाईज आता मला सांगा मी जर सेव्ह बटन क्लिक केल्यानंतर आपलं कॉन्टॅक्ट सेव्ह होणार की नाही कोणीच नाही सांगू शकत फक्त प्रिंटच केलंय ना आपण console.log ला बरोबर आपण एपेक्स कॉल केलाय का किंवा कुठलं डीएमएल ऑपरेशन केलंय का इथे हँडल सेव्ह मध्ये आपण डीएमएल केलंच नाही आपण एपेक्स ला कॉल दिलेला नाही ना काय नाही आपण फक्त काय केलंय कॉन्टॅक्ट प्रिंट केलाय सिंपल लॉजिक आहे सिंपल काही सुद्धा यात डिफिकल्ट नाहीये तुम्ही का करत नाही काय म्हणजे वाचायचं फक्त कोड वाचायचा आता हँडल सेव्ह मध्ये येणार हँडल सेव्ह मध्ये आल्यानंतर लाईन नंबर 28 एक्झिक्यूट होणार 28 मध्ये console.log मध्ये काय केलेलं आहे दिस डॉट कॉन्टॅक्ट प्रिंट केलेला आहे आणि त्याच्या पुढे कोड आहे का कुठे आहे कोड एवढीच लाईन एक्झिक्यूट होणार हँडल सेव्ह मध्ये तुम्ही कॉन्फिडेंटली तुम्हाला जर वाटत असेल तर डायरेक्ट तुम्ही कोड वाचले जास्त काय असं नाही की हिडन आहे जास्त ह्याच्यात काय नाही जे समोर दिसते तेच आहे तुम्हाला असं वाटत असेल की हँडल सेव्ह म्हणजे सेव्ह नावाने ऑटोमॅटिक काय होतं ऑटोमॅटिक काय नाही होत आपण जोपर्यंत कोड नाही लिहित आता समजा इथं हँडल सेव्ह आपण केलंय तर हँडल सेव्ह मध्ये आपण काय केलं ही क्रिएट अकाउंट नावाची ही एपेक्स मेथड कॉल केली बरोबर आणि एपेक्स मेथड मध्ये हे अकाउंट पाठवलंय आणि ते अकाउंट ते एपेक्स मेथड इन्सर्ट करते तिकडे डीएमएल होते बघा फर्स्ट नेम स्वप्नदीप ईमेल swapnadip@gmail.com लास्ट नेम पाटील हे आपल्याला अरे भेटतंय बरोबर ऑब्जेक्ट भेटते सॉरी हा ऑब्जेक्ट म्हणजे काय हा कॉन्टॅक्ट आहे आता हा कॉन्टॅक्ट आपल्याकडे अवेलेबल आहे आता हा कॉन्टॅक्ट आपल्याला इन्सर्ट करायचा आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एक एपेक्स मेथड लिहावी लागेल आता एपेक्स मेथड लिहायच्या म्हणजे काय करावं लागेल आपल्याला एक एपेक्स क्लास क्रिएट करावा लागेल ह्याचा कंट्रोलर क्लास कंट्रोलर आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक मेथड लिहावं लागेल पब्लिक स्टॅटिक void create contact ओके आणि ती काय रिसीव्ह करेल कॉन्टॅक्ट रिसीव्ह करेल डेटा टाइप काय असेल त्याचा कॉन्टॅक्ट कॉन आणि इथं आपण काय करणार इन्सर्ट इफ कॉन्टॅक्ट नॉट इक्वल टू नल आपण इन्सर्ट करूयात इन्सर्ट कॉन ओके आणि इन्सर्ट झाल्यानंतर आपल्याला ह्या कॉन मध्ये आयडी भेटतो तो आपण काय करूयात रिटर्न करूयात रिटर्न कॉन डॉट आयडी ठीक आहे आणि इथं मग ह्याचा डेटा टाइप काय देऊयात आयडी देऊयात आणि डिप्लॉय आता ही मेथड ज्या LWC साठी एक्सपोज झालेली असणार आहे का ही मेथड LWC ला सापडेल का ही मेथड गाईज LWC ला ही मेथड सापडणार नाही कारण की ते आपण एक्सपोजच नाही केली पब्लिकच नाही केली LWC ला कधी दिसणार जर तुम्ही ओरा एनेबल्ड ओरा @ ओरा एनेबल
इक्वल करायचं, किंवा आता जर मी ते कॅशेबल इक्वल टू ट्रू केलं तर आपलं डीएमएल नाही होणार, त्यामुळे कॅशेबल इक्वल टू फॉल्स लिहावं लागेल, बरोबर. आणि डिप्लॉय, आता ही मेथड आपली दिसेल. आता हे इथं कॅशेबल इक्वल टू फॉल्स लिहिलं नाही तर नाही की फॉल्स नाही, ते आहे डिफॉल्ट फॉल्सच असते. ठीक आहे. आता आपण जावास्क्रिप्ट मध्ये ह्या मेथडला इम्पोर्ट करूयात. इथून कॉपी करू सिंटॅक्स, मेथड कशी इम्पोर्ट करायची, इथून कॉपी केला, क्रिएट ईसीसी, इथे जागी कॉन करूया. आता इथं काय हे व्हेरिएबल आहे, इथं मी काही देऊ शकतो. ठीक आहे. आता क्रिएट कॉन्टॅक्ट कंट्रोल नाव कॉपी करा, हा क्लास नेम द्या, आणि त्याच्यामध्ये ही मेथड कॉपी करा. ओके. आता हँडल सेव्ह मध्ये आपला सिंटॅक्स येईल. आता आपल्याला मेथड कोणती आहे, क्रिएट कॉन्टॅक्ट नावाची ही मेथड आहे. ठीक आहे. क्रिएट कॉन्टॅक्ट नावाची ही मेथड आहे. ह्यामध्ये ह्याचा पॅरामीटर काय असणार, आपला पॅरामीटर्स पाठवायचे आहेत अपेक्सचे, तर ह्या पॅरेंथेसिस मध्ये आपल्याला एक ऑब्जेक्ट पाठवावा लागेल पॅरामीटरचा. आता पॅरामीटरचा ऑब्जेक्ट पाठवायचा म्हणल्यानंतर आपल्याला जो सेम इथं जसं कॉन आहे, तर हे सेम आपल्याला इथं पण कॉनच पाहिजे, आणि त्या कॉन मध्ये आपण काय पाठवणार, हा दिस डॉट कॉन पाठवणार. ठीक आहे. आपला हा पॅरामीटर गेला आहे. ठीक आहे. आता हा पॅरामीटर जाणार आपला डॉट, देन आपल्याला काय भेटणार, रिझल्ट भेटणार, रिझल्ट. ठीक आहे. मी ह्याच्यामध्ये पॅरेंथेसिस मध्ये रिझल्ट घेतो, रिझल्ट आणि एरो फंक्शन आणि कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे. आणि ह्याच्यानंतर मी काय करणार, डॉट कॅच, जर एरर आला असेल तर एरर. ओके, इक्वल टू एरो फंक्शन आणि कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे. हा सिंटॅक्स आहे. लाईन नंबर 30 पासून एवढा सिंटॅक्स पाठ होईल का तुम्हाला? नाही पाठ झाला तरी चालतंय, तुम्हाला फक्त माहित पाहिजे की एक फंक्शन जर इम्पेरेटिव्ह मेथड कॉल करायचं तर त्याला एक फंक्शन लागतं, त्या फंक्शन मध्ये आतमध्ये इन्क्लोज असते आपली जी एपेक्स मेथडला कॉल करायचं तो सिंटॅक्स. ठीक आहे. आता या रिझल्ट मध्ये काय येते ते आपण प्रिंट करूयात, कन्सोल डॉट लॉग करू, कन्सोल डॉट लॉग क्रिएटेड कॉन्टॅक्ट आयडी, म्हणजे काय असणार आहे, हा रिझल्ट असणार आहे. ठीक आहे. आणि एरर म्हणजे काय असणार आहे, जर एरर आला असेल तर तो आपला एरर मध्ये इथे येईल, जो काय असेल ते एरर प्रिंट होईल. ठीक आहे. आणि डिप्लॉय, आपण इथं शो टोस्ट वगैरे काय दाखवलेलं नाहीये. ठीक आहे. आता आपण हा कॉन्टॅक्ट रिफ्रेश करून सेव्ह करून ट्राय करूयात, सेव्ह होतंय का बघा. पहिल्यांदा काय होईल, क्रिएट कॉन्टॅक्ट, क्रिएट कॉन्टॅक्ट मध्ये आपण इनपुट घेणार, फर्स्ट नेम, लास्ट नेम, त्याच्या हँडल चेंज मेथड चालणार, त्या हँडल चेंज मेथडचा मिळून आपला कॉन्टॅक्ट क्रिएट होणार, आणि हा कॉन्टॅक्ट आपण पाठवणार आहे एपेक्सला, आणि हा कॉन्टॅक्ट एपेक्सला पाठवल्यानंतर तो रिटर्न करेल इन्सर्ट करून आयडी त्या कॉन्टॅक्टचा. ठीक आहे. बघूयात आयडी भेटलाय का आपल्याला. बघा आयडी भेटला कॉन्टॅक्टचा. ठीक आहे. आपण बघूयात इथं, बरोबर झाला स्वप्नदीप पाटील. ओके, हा कॉन्टॅक्ट झाला क्रिएट. ठीक आहे. तर आपलं आपलं टार्गेट काय आता माहिती आहे का, ही क्रिएट कॉन्टॅक्ट नावाचा जो कॉम्पोनंट आहे ना, आपल्याला त्याला चाइल्ड बनवायचंय. तर क्रिएट अकाउंट मध्ये जावा, आणि क्रिएट अकाउंटच्या HTML मध्ये काय करा तुम्ही, एक हे लिहा, सिंटॅक्स लिहा, सी डॅश, आणि आपलं काय नाव आहे, क्रिएट, आणि जिथं 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 कॅपिटल, आता सी कॅपिटल आहे ना, त्याच्या आधी हायफन द्या, आणि त्याला स्मॉल मध्ये करा कॉन्टॅक्ट. बघा मी काय केलंय, जे स्मॉल आहे त्याला काही इश्यू नाहीये. ठीक आहे. पण आता बघा, क्रिएट स्मॉल आहे, त्याच्या पुढे सी बघा कॅपिटल आहे, तर सी कॅपिटल आहे तर त्याच्या आधी हायफन द्यायचं आणि त्याला स्मॉल करायचं, आणि हाय असं नाव लिहायचं. ठीक आहे. आता ही झाली तुमचा चाइल्ड कॉम्पोनंट कॉल झाला. मग आता डिप्लॉय करूयात आपण. आणि एपेक्स कॉल्स मध्ये येऊन रिफ्रेश करूयात. चाइल्ड कॉम्पोनंट कुठे कॉल झाला, क्रिएट अकाउंट.
हा जो क्रिएट अकाउंट नावाचा जो कॉम्पोनंट आहे ना, त्याच्या आतमध्येच मी काय टाकलंय, क्रिएट कॉन्टॅक्ट नावाचा कॉम्पोनंट टाकलाय. आता रिफ्रेश केल्यानंतर बघा तुम्हाला कसं होतं. बघा, क्रिएट कॉन्टॅक्ट नावाचा कॉम्पोनंट आहे, त्याच्या आतमध्येच मी क्रिएट अकाउंट नावाचा कॉम्पोनंट त्याच्या आतमध्ये क्रिएट कॉन्टॅक्ट टाकलाय आणि खाली सेपरेट क्रिएट कॉन्टॅक्ट पण आहे. तर जो हा खालचा क्रिएट कॉन्टॅक्ट आहे ना, तो मी काढून टाकतो. म्हणजे चाइल्ड कॉम्पोनंट जो आहे तो सेपरेटली पण टाकू शकतो किंवा पॅरेंट चाइल्ड पण असू शकतो एखाद्या कॉम्पोनंटचा. आम्ही क्रिएट कॉन्टॅक्ट काढून टाकतो, सेपरेट इंडिपेंडेंट जो आहे तो, आणि सेव्ह. बघा, ह्या क्रिएट अकाउंट कॉम्पोनंटचा चाइल्ड आहे क्रिएट कॉन्टॅक्ट, म्हणजे ह्या मेन कॉम्पोनंट मध्ये हा मी ही कॉल केलेला आहे. ठीक आहे, तर मी ही मला प्रत्येक वेळेस व्हिजिबल नाही पाहिजे, मला तो कंडिशनल व्हिजिबल पाहिजे. तर मग कंडिशनल व्हिजिबिलिटीसाठी काय करतो आपण, टेम्पलेट यूज करतो आणि काय करतो, इफ ट्रू यूज करतो. बरोबर, इफ ट्रू. ओके, आणि एक व्हेरिएबल डिक्लेअर करू आपण, कोणता तरी एक करू का, क्रिएट कॉन्टॅक्ट नावाचा किंवा शो कॉन्टॅक्ट फॉर्म. आणि हा काय करू आपण, बाय डिफॉल्ट फॉल्स ठेवू, बाय डिफॉल्ट फॉल्स ठेवू, बाय डिफॉल्ट फॉल्स. म्हणजे बाय डिफॉल्ट हा दिसणार का कॉम्पोनंट, आपल्याला नाही दिसणार. आणि आपण काय करूया, ह्याला एक बटन क्रिएट करूया, क्रिएट अकाउंट वरती एक बटन क्रिएट करू. शो कॉन्टॅक्ट किंवा क्रिएट कॉन्टॅक्ट. ठीक आहे, आणि क्रिएट कॉन्टॅक्ट वरती हँडल शो कॉन्टॅक्ट नावाचे बटन ही बनवलं, फंक्शन बनवलं. आणि ह्या फंक्शनला मी कॉल केलं त्या ऑन बटन क्लिक, आणि त्या ऑन बटन क्लिक वरती काय करणार मी, दिस डॉट, जो आपला व्हेरिएबल होता हा काय होता, शो कॉन्टॅक्ट फॉर्म नावाचा व्हेरिएबल ट्रू केला. म्हणजे काय होईल, ते जे बटन असणार आहे, आता ह्या शेवच्या शेजारी एक बटन येईल इथं अकाउंट वरती, जर शो कॉन्टॅक्ट म्हणलं तर क्रिएट कॉन्टॅक्ट नावाचा कॉम्पोनंट दिसणार, बाय डिफॉल्ट नाही दिसणार. बाय डिफॉल्ट जो हा कॉम्पोनंटला कॉल गेलेला ना, हा बाय डिफॉल्ट नाही जाणार. ज्यावेळेस हा शो कॉन्टॅक्ट फॉर्म ज्यावेळेस ट्रू होईल त्यावेळेस हा दिसणार. ठीक आहे, बघा इथं क्रिएट कॉन्टॅक्ट नावाचा आलेला आहे. आता प्रॉब्लेम काय झाला, ते जवळजवळ आलंय, तर आपण काय करूया, एसएलडीएस क्लास देऊया त्याला, मार्जिन अराउंडच्या जागी काय करूया, टॉप देऊया, टॉपला मार्जिन देऊया लार्ज, टॉपला नाही, अराउंडच. ठीक आहे, अराउंड म्हणजे ह्याच्या कडेला, क्रिएट कॉन्टॅक्टच्या बटनच्या कडेला जराशी स्पेस येईल अराउंड. रिफ्रेश करतो, बघा आलं क्रिएट कॉन्टॅक्ट. आता मी टाकतो टेस्ट चाइल्ड. ओके, हे झालं अकाउंट नेम. आणि क्रिएट कॉन्टॅक्ट ओपन केलं की आपण बघा क्रिएट कॉन्टॅक्ट ओपन झालं, टेस्ट चाइल्ड. आणि आता आपण हे सेव्ह करणार, पण आपलं आता हे झालं काय म्हणते त्याला, अकाउंट सेव्ह होणार पण हे डिसेबल झालं, रिडायरेक्ट होणार आपलं पेज. आपल्याला आता काहीतरी करावं लागेल त्यामध्ये. आपण काय करू शकतो आता, रिडायरेक्ट नाही व्हायचं आपल्याला, रिडायरेक्ट कधी व्हायचं आपल्याला, कंडिशनली व्हायचंय. सेव्ह बटन दाबलं आणि क्रिएट कॉन्टॅक्ट जर ओपन असेल तर आपल्याला स्पिनर बी नाही चालला पाहिजे, रिडायरेक्ट पण नाही व्हायचं पाहिजे.
म्हणजे लक्षात आलं का? जर आपलं क्रिएट कॉन्टॅक्ट हा जर आपला ओपन असेल फॉर्म, तर आपल्याला सेव्ह बटन वरती काय करायचंय? काहीच नाही करायचं, आपल्याला फक्त अकाउंट क्रिएट करायचंय आणि रिडायरेक्ट नाही व्हायचं. लेट्स सी आपण कसं करू शकतो त्याला हँडल. आता असे रिअल टाइम मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार, तर त्यावेळेस विचार करायचा. आता काय होतंय, आपण सेव्ह बटन दाबलं की अकाउंट क्रिएट होतंय आणि रिडायरेक्ट होतंय. आपल्याला क्रिएट कॉन्टॅक्ट करायला चान्स भेटतं का? ह्यात व्हॅल्यू टाकायला चान्स भेटतं का? नाही भेटत. सेव्ह बटन दाबूच शकत नाही आपण. ठीक आहे, तर आपण काय करूया, क्रिएट कॉन्टॅक्ट झाल्यानंतर जो हा कोड आहे हा ठेवूयात, पण हा नेव्हिगेट नाही करायचा आपल्याला. कंडिशनली करूयात, आपण ह्याला कंडिशनली नेव्हिगेट करूयात. इफ हे जर क्रिएट कॉन्टॅक्ट हा ओपन नाहीये, याचा अर्थ काय? हा जो व्हेरिएबल आहे तो काय आहे? फॉल्स आहे. इफ दिस डॉट इक्वल टू फॉल्स. ओके, जर फॉल्स असेल तरच नॅव्हिगेट कर, नाहीतर नको करू. म्हणजे फॉर्म क्रिएट कॉन्टॅक्ट जर फॉर्म ओपन नसेल तरच नॅव्हिगेट कर, नाहीतर करू नकोस. आता जर मी ही जी कंडिशन आहे इथं लक्ष द्या, ही कंडिशन काय आहे? शो कॉन्टॅक्ट फॉर्म इक्वल टू फॉल्स. याचा हेच आपण दुसऱ्या पद्धतीने पण लिहू शकतो, असं हे काढायला. आणि नॉट शो कॉन्टॅक्ट फॉर्म नॉट ट्रू म्हणजे काय? फॉल्सच ना. डिप्लॉय करतो. बघा, आता मी काय केलं? क्रिएट कॉन्टॅक्ट. ओके, क्रिएट कॉन्टॅक्ट ट्रू झालं. स्वप्नदीप टेस्ट चाइल्ड. ओके, हे कॉपी केलं मी. आता मी काय केलं? सेव्ह केलं. आपलं रिफ्रेश झाला नाही का पेज? सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर आपला स्पिनर चालतोय. स्पिनर पण ट्रू कधी करायचं आपल्याला? हा स्पिनर ट्रू करूयात आपण. इफ हा स्पिनर आपण काय करूयात? फॉल्स करूयात. जर शो कॉन्टॅक्ट नॉट ट्रू आणि जर ट्रू असेल तर काय करूयात? हा स्पिनर फॉल्स करूयात. आपला स्पिनर चालला नाही पाहिजे. ठीक आहे, डिप्लॉय म्हणजे काय होईल? जर शो कॉन्टॅक्ट फॉर्म अगर नॉट ट्रू आहे म्हणजे फॉल्स असेल तर काय होईल? नॅव्हिगेट होईल. ओके, आणि जर शो कॉन्टॅक्ट फॉर्म जर ट्रू असेल म्हणजे शो कॉन्टॅक्ट फॉर्म जर व्हिजिबल असेल तर आपण काय करूयात? याला स्पिनरला फॉल्स करूयात, म्हणजे स्पिनर थांबूयात आपण. ठीक आहे, टेस्ट चाइल्ड कॉन्टॅक्ट. ओके, क्रिएट कॉन्टॅक्ट वरती क्लिक करतो मी. टेस्ट कॉन चाइल्ड आणि सेव्ह. ओके, आपला आता अकाउंट क्रिएट झालं. ओके, अकाउंट क्रिएट झाल्यानंतर आपण काय करूयात? चाइल्ड हे कॉन्टॅक्ट क्रिएट करूयात. सेव्ह. सेव्ह झाला असणार आहे. इन्स्पेक्ट करूयात. आलं, कॉन्टॅक्ट क्रिएट झालाय टेस्ट कॉन नावाचा आणि आपल्याकडे आयडी पण भेटलेला आहे. ठीक आहे, आयडी आपण अपेक्स मधून रिटर्न केलेला आहे. ठीक आहे, आता माझं सांगायचं तात्पर्य काय आहे की आता जे आपण अकाउंट आणि कॉन्टॅक्ट क्रिएट केलं सध्या, त्याच्यामध्ये काय ही आहे का? रिलेशनशिप आहे का? लेट्स सी, आपण तो आयडी कॉपी करू जो आता कॉन्टॅक्ट क्रिएट झालेला. हा कॉपी केला. ठीक आहे, आणि मी इथे टाकला. बघा, टेस्ट कॉन्टॅक्ट चाइल्ड आणि ह्याचा अकाउंट नेम काय बघा? ब्लँक आहे. म्हणजे जे आता जे अकाउंट क्रिएट केलं आपण आणि जे चाइल्ड क्रिएट केला याच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे का? काही रिलेशनशिप नाहीये. आलं लक्षात? रिलेशनशिप का नाही? कारण की इथं रिलेशनशिप कसं मेंटेन होईल? त्याच्यामध्ये आयडी टाकला पाहिजे काहीतरी, बरोबर?
बघा टेस्ट चाइल्ड कॉन्टॅक्ट आपण आता क्रिएट केलं, त्याच्यामध्ये हा पॅरेंट अकाउंट पाहिजे आपल्याला. जर हा पॅरेंट अकाउंट जर नाही टाकला तर आपलं रिलेशनशिप मेंटेन होईल का? नाही होणार. ठीक आहे. तर मग आपल्याला रिलेशनशिप जर मेंटेन करायचं असेल तर काय करावं लागेल, जे आपलं क्रिएट कॉन्टॅक्ट आहे त्याचं जे क्रिएट कॉन्टॅक्ट आहे, हे कॉन्टॅक्ट आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला आयडी पाहिजे. अकाउंट आयडी इक्वल टू जो आपण अकाउंट क्रिएट केला त्याचा आयडी पाहिजे. पण आता प्रॉब्लेम काय आहे, आपल्याला अकाउंटचा आयडी कुठे भेटतोय? हे क्रिएट अकाउंट ह्या कॉम्पोनंट मध्ये, आणि आपल्याला कॉन्टॅक्ट कुठे आहे? क्रिएट कॉन्टॅक्ट मध्ये आपण क्रिएट करतोय. तर आपल्याला क्रिएट अकाउंट मधून क्रिएट कॉन्टॅक्ट मध्ये अकाउंट आयडी पाठवायचा आहे. दोन कॉम्पोनंट आहेत. क्रिएट अकाउंट हा पॅरेंट आहे का चाइल्ड आहे सांगा बरं? क्रिएट अकाउंट हा LWC पॅरेंट आहे की चाइल्ड आहे? Parent. बरोबर, आपला तो पॅरेंट आहे. हा पॅरेंट कॉम्पोनंट आहे. क्रिएट अकाउंट हा पॅरेंट कॉम्पोनंट आहे, त्याच्या आतमध्ये आपण चाइल्ड कॉम्पोनंट कॉल केलाय क्रिएट कॉन्टॅक्ट नावाचा. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचंय, ह्या कॉम्पोनंट्स मध्ये अकाउंट क्रिएट, अकाउंट आयडी क्रिएट झालेला आपल्याला आयडी भेटतो, तो आयडी पाठवायचा आहे क्रिएट कॉन्टॅक्ट ह्या कॉम्पोनंटला. तर तो कसा पाठवायचा? म्हणजे पॅरेंट टू चाइल्ड कम्युनिकेशन. ह्याचा अर्थ काय होतो? पॅरेंट टू चाइल्ड कम्युनिकेशन. मग आता आपण काय करूयात, चाइल्ड मध्ये एक प्रॉपर्टी डिक्लेअर करूयात, अकाउंट आयडी. ओके. आणि ह्याला @API ने अनोटेट करूया. @API आपण आतापर्यंत बघितलं वायर आणि ट्रॅक बघितले. आता @API डेकोरेटर बघतोय आपण. ठीक आहे. इम्पोर्ट करा @API आणि अकाउंट आयडी केलं. यानं काय झालं, ही अकाउंट आयडी जी प्रॉपर्टी आहे ना, ही पॅरेंट साठी एक्सपोज झाली, म्हणजे पब्लिक झाली. ही प्रॉपर्टी काय झाली? पब्लिक झाली. नुसतं जर अकाउंट आयडी डिक्लेअर केला असतं तर ही प्रायव्हेट असली असती ह्या कॉम्पोनंटच्या रिलेटेड. पण मी @API ने अनोटेट केल्याचा अर्थ असा काय, ही पॅरेंटला व्हिजिबल झाली ही प्रॉपर्टी. ठीक आहे. मग ह्या पॅरेंटने काय करायचं, ह्या प्रॉपर्टीमध्ये आपण व्हॅल्यू टाकू शकतो पॅरेंट मधलं. आता ही पॅरेंट HTML आहे. क्रिएट अकाउंट नावाची ही काय आहे, पॅरेंट कॉम्पोनंट आहे, त्याची HTML आहे. आणि त्या HTML मध्ये आपण हा चाइल्ड कॉल केलाय. ठीक आहे. क्रिएट कॉन्टॅक्ट नावाचा. तर आपण काय करायचं, तिथं इक्वल टू आणि आपला जो असेल अकाउंटचा आयडी ACC आयडी, आणि जो हे कॅपिटल दिसते ना, हे कॅपिटल आपल्याला स्मॉल करायचंय आयडी, आणि त्याच्या स्मॉल करण्यासाठी आपल्याला हायफन द्यावं लागेल. ठीक आहे. बघा आता हा ACC आयडी आहे ना, ह्या ACC आयडी मध्ये काहीतरी व्हॅल्यू स्टोअर करायची आपल्याला. म्हणजे काय करायचे, अकाउंट जो भेटतो आपल्याला, रिटर्न कुठे भेटतो अकाउंटचा आयडी? हे रिझल्ट मध्ये भेटतो, क्रिएट अकाउंटच्या रिझल्ट मध्ये. तर आपण काय करूयात, दिस डॉट ACC आयडी मध्ये तो रिझल्ट टाकून ठेवूया. ओके. म्हणजे काय झालं, ह्या ACC आयडी मध्ये आपण जो अकाउंट क्रिएट झाला त्याचा आयडी टाकला, आणि ही ACC आयडी आपण ग्लोबली डिक्लेअर करून ठेवूयात. ओके. आता काय होईल बघा, कसं फ्लो कसा होईल. ज्या वेळेस आपण काय करूयात, सेव्ह कॉन्टॅक्ट नावाचे सेव्ह अकाउंट करू, त्यावेळेस आपल्याला काय भेटेल, सेव्ह अकाउंट. जर ज्यावेळेस हँडल सेव्ह चालेल, हँडल सेव्ह चालल्यानंतर आपला क्रिएट ACC नावाची मेथड चालेल, अपेक्स मेथड. ती अपेक्स मेथड आपला अकाउंट इन्सर्ट करेल. अकाउंट इन्सर्ट झाल्यानंतर जो रिझल्ट आहे तो ACC आयडी ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होईल. रिझल्ट मध्ये काय भेटतोय, अकाउंटचा आयडी भेटतो. हा अकाउंटचा आयडी आपला ग्लोबली इथं स्टोअर झाला. हा ग्लोबली स्टोअर झाल्या आपला काय होईल, जो चाइल्ड कॉम्पोनंट आहे, चाइल्ड कॉम्पोनंट मधल्या ह्या ACC आयडी मध्ये येईल. हा ACC आयडी ह्या अकाउंट आयडी मध्ये जाईल, आणि हा अकाउंट आयडी कोणाचा आहे, चाइल्डचा व्हेरिएबल आहे हा क्रिएट कॉन्टॅक्ट. आता क्रिएट कॉन्टॅक्टचा चाइल्डचा व्हेरिएबल कोणता आहे, हा अकाउंट आयडी. याच्यामध्ये तो अकाउंट आयडी जाऊन बसेल. ठीक आहे. डिप्लॉय करतो. आता आपल्याकडे हा अकाउंट आयडी आला, तर आपल्याला काय करायचं, ज्या वेळेस आपण सेव्ह बटन दाबू त्यावेळेस इफ अकाउंट आयडी जर नल नसेल, म्हणजे काय, दिस डॉट अकाउंट आयडी जर एवढं टाकलं तर काय होतं की अकाउंट आयडी असेल तर काय करूयात आपण, दिस डॉट अकाउंट आयडी इक्वल टू दिस डॉट अकाउंट आयडी. ओके. आणि अकाउंट आयडी बरोबर आहे का ही स्पेलिंग, API नेम चेक करूयात आपण. कॉन्टॅक्ट वरती जाऊयात.
अकाउंट आय डी. ठीक आहे, हे नाव ठेवलं. जावास्क्रिप्ट मध्ये ऍक्टिव्हेटरचं स्पेलिंग द्यायची. ठीक आहे, आता हे अकाउंट आयडी काय, हे आपलं हे वरती डिक्लेअर केलेलं आहे, हे आपला व्हेरिएबल आहे. हे काय, हा अकाउंट आयडी जे एपीआय नेम आहे, फील्ड एपीआय नेम. ठीक आहे, हे डिप्लॉय केलं. म्हणजे काय होतंय, हे झालं पॅरेंट टू चाइल्ड कम्युनिकेशन. आपला पॅरेंट आहे, पॅरेंट कॉम्पोनंट आहे. ह्या पॅरेंट कॉम्पोनंट मध्ये आपल्याला अकाउंटचा आयडी भेटतो. सेव्ह केल्यानंतर तो अकाउंटचा आयडी आपण क्रिएट कॉन्टॅक्ट नावाच्या चाइल्ड मध्ये पाठवतो. तो अकाउंट आयडी आपण यूज करतो लुकअप फील्ड फिल करण्यासाठी. टेस्ट लुकअप. ओके, आणि आपण काय करूयात, क्रिएट कॉन्टॅक्ट आणि टेस्ट लुकअप चेक. ठीक आहे, काय पण नाव देऊ. आणि आता अकाउंट सेव्ह करू. अकाउंट सेव्ह झाला आणि आता मी कॉन्टॅक्ट सेव्ह करतो. बघा, कॉन्टॅक्ट सेव्ह केलं, कॉन्टॅक्टचा आयडी भेटेल मला. आता बघा, फर्स्ट नेम टेस्ट लुकअप, लास्ट नेम चेक, आणि अकाउंट आयडी आपण जो टाकला होता तो अकाउंट आयडी इथे गेलाय, बरोबर. आणि मी हे ओपन करतो, हा कॉन्टॅक्ट ओपन करतो. तुम्हाला लुकअप मध्ये आयडी भेटेल आता बघा. आणि तुम्हाला मी सांगितलं प्रत्येक वेळेस की लुकअप मध्ये तुम्हाला जरी दिसला असेल अकाउंटचं नेम, तरी सुद्धा तो ऍक्च्युअली आयडी असतो बॅकएंडला. बघा, टेस्ट लुकअप दिसतं का इथं, म्हणजे लिंकेज झालेलं आहे. हे झालं पॅरेंट टू चाइल्ड कम्युनिकेशन. आता तुम्ही म्हणाल, आपण जो चाइल्ड आहे त्याच्यामध्ये तर आपण व्हॅल्यू टाकलीच नाही अकाउंट आयडीची, तर मग कशी आली, ती बॅकएंडलाच आपण असाइन केली. आलं लक्षात. ज्यावेळेस आपलं क्रिएट कॉन्टॅक्ट नावाचा चाइल्ड जो आहे, ज्यावेळेस तो सेव्ह व्हायला चालला होता, हो भाई दिस डॉट कॉन्टॅक्ट हा सेव्ह व्हायला चालला होता, जाता जाता मी काय केलं, दिस डॉट कॉन्टॅक्ट मध्ये ही की ऍड केली अकाउंट आयडी नावाची. आणि त्या अकाउंट आयडीला मी काय केलं, की वरनं पॅरेंटनं जो अकाउंट आयडी पाठवला होता तो असाइन केला. आणि तो ते कसा दिसतोय बघा इथं, आता कॉन्टॅक्ट बघा असा दिसतोय. फर्स्ट नेम टेस्ट लुकअप, लास्ट नेम चेक, आणि हा अकाउंट आयडी मी जाता जाता ऍड केलाय सेव्ह करताना. ओके, आणि जर तुम्हाला UI मध्ये इथे दाखवायचा असेल आयडी, तरी पण तुम्ही दाखवू शकता. तुम्हाला फक्त काय करायची, एक फील्ड ऍड करायचे. इथं या आणि अकाउंट आयडी नावाचं लेबल द्या. इथे काही पेन नेम द्यायची गरज नाही, आपल्यासाठी फक्त विजिबिलिटीसाठी. हे ऑन चेंज, आपण काही चेंज नाही करणार त्याला. ठीक आहे, हे काढून टाकू. आणि काय करूयात, एंटर पण नाही करणार आपण, ते बाय डिफॉल्ट पॅरेंट कोण येतोय अकाउंट आयडी, आपण चेंज नाही करू शकत, करायची गरज नाहीये. आणि रिक्वायर्ड पण द्यायची गरज नाही, कारण की तो पॅरेंट करून आला तर आपण दाखवणार आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला एक आणखी एक मी इथं व्हॅल्यू घेतो, मी व्हॅल्यू घेतो. आणि ह्याची व्हॅल्यू काय असणार आहे, जी पॅरेंट कुंड आलेली आहे व्हॅल्यू अकाउंट आयडीची, ही व्हॅल्यू, बरोबर, ही व्हॅल्यू असणार आहे. बघा, ही पॅरेंट कुंड आलेली जी व्हॅल्यू आहे ती असणार आहे इथं. ओके, आणि ह्याला काय करूयात, आपण डिसेबल्ड करूयात. डिसेबल्ड इक्वल टू ट्रू, याचा एक पॅरामीटर आहे डिसेबल्ड घेऊयात. म्हणजे काय की कायम हे डिसेबल्ड असणार फील्ड. ह्याच्यामध्ये आपण युजरने व्हॅल्यू टाकायची गरज नाही. युजर काय व्हॅल्यू टाकणार ह्याच्यामध्ये, कारण की बाय डिफॉल्ट जे आपण क्रिएट होतं इथं वरती अकाउंट, तोच जाणार आहे त्या कॉन्टॅक्ट मध्ये आयडी म्हणून. ठीक आहे, आता बघूया टेस्ट लुकअप 2. ओके, आणि क्रिएट कॉन्टॅक्ट ना शो करूयात आपण, आणि टेस्ट लुकअप कॉन्टॅक्ट. ओके, आता बघा, हे अकाउंट आयडी जो आहे तो डिसेबल्ड आलाय, बरोबर. इथे आपण व्हॅल्यू टाकू शकत नाही. अकाउंट आयडी डिसेबल्ड केलेले फील्ड, म्हणजे प्रत्येक प्रकारचं तुमचं कव्हर झालेलं आहे. तुम्ही डिसेबल्ड करायचंय, तुम्हाला रिक्वायर्ड करायचंय, तुम्हाला व्हॅलिडेशन थ्रू करायचंय, काही पण तुम्ही करू शकता आता जावास्क्रिप्ट मध्ये. ठीक आहे, आता तुम्हाला मी इथं सेव्ह केलं की शो टोस्ट मेसेज दिसतोय, बरोबर. बघा, अकाउंट आयडी इथं आला, लगेच बाय डिफॉल्ट इथं पण आला. कसा आला, तर ज्यावेळेस आपण क्रिएट कॉन्टॅक्ट केलं,
क्रिएट हे सेव्ह बटन दाबलं त्यावेळेस अकाउंट क्रिएट झाला. बघा मी इथं क्रिएट अकाउंट नावाच्या जावास्क्रिप्ट मध्ये आलो. इथं बघा ज्यावेळेस मला रिझल्ट भेटला इथं अकाउंट आयडी भेटला. मग हा अकाउंट आयडी मी पाठवला ह्या ACC ID व्हेरिएबल मध्ये. ह्या ACC ID व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू पाठवली. तो ACC ID व्हेरिएबल काय करतोय इथं येतोय आणि हे ACC ID ची व्हॅल्यू ह्या अकाउंट आयडी मध्ये जाते. हा अकाउंट आयडी व्हेरिएबल कोणाचा आहे क्रिएट कॉन्टॅक्टचा आहे. आता हा चाइल्ड क्रिएट कॉन्टॅक्ट आहे इथं आहे हा अकाउंट आयडी आणि ह्या अकाउंट आयडी मधली व्हॅल्यू काय होते इथं दिसते ह्या व्हॅल्यू मध्ये दिसते. म्हणजे इथं जावास्क्रिप्ट मध्ये जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू इथं आपण ह्या व्हॅल्यूच्या पॅरामीटर मध्ये दाखवू शकतो. ठीक आहे बाय डिफॉल्ट. ओके आता आपण ज्यावेळेस सेव्ह करू बघा आता आपण सेव्ह केलं की आपलं कॉन्टॅक्ट क्रिएट व्हायला पाहिजे. बघा हे कॉन्टॅक्ट क्रिएटेड कॉन्टॅक्ट आयडी आपल्याला भेटलेला आहे. मग आपल्याला काय करायचंय ज्यावेळेस आपला आयडी क्रिएट होईल त्यावेळेस आपल्याला काय करायचंय आपल्याला पॅरेंटला सांगायचंय त्या अकाउंटला की चाइल्ड कॉन्टॅक्ट क्रिएटेड म्हणून चाइल्ड कॉन्टॅक्ट क्रिएटेड. ओके तर कसं सांगू शकतो तर ते म्हणजे काय चाइल्ड टू पॅरेंट कम्युनिकेशन. चाइल्ड टू पॅरेंट कम्युनिकेशन. तर चाइल्ड टू पॅरेंट कम्युनिकेशन जर करायचं असेल तर आपल्याला काय करायचंय ज्यावेळेस आपल्याकडे ज्यावेळेस रेकॉर्ड भेटेल म्हणजे कॉन्टॅक्टचं रेकॉर्डचा आयडी भेटेल तर त्यावेळेस आपण काय करायचं डिस्पॅच इव्हेंट करायचा आहे. जर तुम्हाला क्वेश्चन विचारला हाऊ वी कॅन कम्युनिकेट फ्रॉम पॅरेंट टू चाइल्ड तर तुम्ही काय म्हणणार एक चाइल्ड मध्ये प्रॉपर्टी @API ने अनोटेट करून डिक्लेअर करायची ती एक्सपोज करायची पॅरेंटला आणि पॅरेंटच्या HTML मधून त्या व्हेरिएबल मध्ये आपण व्हॅल्यू पास करू शकतो आणि ती जाते चाइल्ड मध्ये बरोबर ही अकाउंट आयडी मध्ये व्हॅल्यू जाते. आणि जर इफ यू हॅव टू सेंड डेटा फ्रॉम चाइल्ड टू पॅरेंट देन यू हॅव टू डिस्पॅच कस्टम इव्हेंट असं म्हणायचं तुम्हाला. काय कस्टम इव्हेंट क्रिएट करून तुम्ही डिस्पॅच करायचा तर मग काय होतं पॅरेंट मध्ये ती व्हॅल्यू जाते चाइल्ड मधून. तर कसं करायचं कस्टम इव्हेंट डिस्पॅच त्याचा एक सिंटॅक्स आहे बघा. कॉन्स्टंट द्या तुम्ही इथं व्हेरिएबलचं तुम्ही कोणता पण डेटा टाइप डिक्लेअर करू शकता. कॉन्स्टंट माय इव्हेंट ओके इक्वल टू न्यू कस्टम इव्हेंट. ठीक आहे हे झालं. याच्यामध्ये दिया पॅरेंथेसिस. परत पॅरेंथेसिस मध्ये इथं काय करा तुम्ही इव्हेंटचं नाव द्या. इव्हेंटचं नाव द्या ऑन क्रिएट कॉन्टॅक्ट क्रिएट ओके. म्हणजे काय हे ऑन बाय डिफॉल्ट ऑन असतं हे पण आपल्याला लिहायचं नाही ऑन कॉन्टॅक्ट क्रिएट. जसं की आपल्या HTML मध्ये तुम्ही बघा ऑन चेंज बघा हे चेंज आहे त्याच्या पुढे ऑन लावलेलं आहे बरोबर. तर तसं सेम काय असते हिडन ऑन असते हे. ठीक आहे तर आपल्याला ऑनच्या पुढचा जो सिंटॅक्स आहे तो आपण द्यायचा. हे आपलं आहे ना आपण तुम्ही काय हे कस्टम आपला इव्हेंट आहे स्वतःचा. हा जो आहे तो काय ऑन चेंज हे ऑन की अप किंवा ऑन क्लिक हे कोणाचे स्टँडर्ड इव्हेंट आहेत. पण आता आपण काय करतो कस्टम इव्हेंट आपला तयार करतोय. मी नाव काय हे केलंय नाव ठेवलंय माझ्या इव्हेंटचं कॉन्टॅक्ट क्रिएट. म्हणजे काय ऍक्च्युअल मध्ये ऑन कॉन्टॅक्ट क्रिएट नावाचा इव्हेंट मी तयार करतो. ठीक आहे इथं कॉमा द्या आणि कर्ली ब्रॅकेट द्या. ठीक आहे याच्यामध्ये डिटेल पाठवा तुम्ही डिटेल इव्हेंट डॉट डिटेल आणि याच्यामध्ये आपण पाठवूयात रिझल्ट म्हणजे जो रेकॉर्ड क्रिएट झालेला. ठीक आहे कॉमा गरज नाही. ठीक आहे आणि मग आपण काय करूयात हा इव्हेंट डिस्पॅच करूयात. डिस्पॅच कसा करायचा दिस डॉट डिस्पॅच इव्हेंट. ओके हा सिंटॅक्स आहे आणि इव्हेंटचं नाव इथे द्या. ठीक आहे न्यू कस्टम इव्हेंट ऑन क्रिएट. ठीक आहे डिटेल आणि याच्यामध्ये मी व्हॅल्यू देऊ शकतो का डिटेल देऊ. ठीक आहे इव्हेंट डॉट डिटेल डॉट व्हॅल्यू. ठीक आहे सिंटॅक्स माझा बरोबर आहे का नाही. ठीक आहे आणखी कर्ली ब्रॅकेट देतो आणि याच्यामध्ये व्हॅल्यू देतो व्हॅल्यू इक्वल टू रिझल्ट. हा सिंटॅक्स असावा. मी बघतो सिंटॅक्स करेक्ट आहे का नाही. न्यू कस्टम इव्हेंट डिटेल आणि पेलोड.
ठीक आहे, व्हॅल्यू याची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट डिटेल पण देऊ शकता. लेट्स से आपण आणखी एक प्रॉपर्टी पाठवतोय, व्हॅल्यू पण पाठवतोय. तुम्ही डायरेक्टली तुम्ही हे पण देऊ शकता, रिझल्ट पण पाठवू शकता. जो काय आहे तो पेलोड तुम्ही हा देऊ शकता डिटेलमध्ये. ठीक आहे, हा डिप्लॉय करतो. आता आपण ज्यावेळेस हा इव्हेंट डिस्पॅच करू, हँडल सेव्ह वरती ज्यावेळेस आपला कॉन्टॅक्ट क्रिएट झाला, त्यावेळेस रिझल्ट आला. तो रिझल्ट आपण काय करूयात, व्हॅल्यू मध्ये पाठवलाय. ठीक आहे, आणि ऑन क्रिएट हे HTML मध्ये जिथे आपण कॉल केले, हा चाइल्ड कॉल केला ना, त्याचा इव्हेंट झाला हा ऑन क्रिएट. आपण एक मेथड कॉल करूयात. मेथडचं नाव द्या ऑन हँडल कॉन्टॅक्ट क्रिएट. ठीक आहे, हँडल कॉन्टॅक्ट क्रिएशन. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला याला, ऑन कॉन्टॅक्ट क्रिएट हँडल कॉन्टॅक्ट. ऑन कॉन्टॅक्ट क्रिएट हँडल कॉन्टॅक्ट क्रिएशन. ठीक आहे, काय प्रॉब्लेम आला बरोबर. मी डिप्लॉय करतो. हा पण डिप्लॉय करतो. काय म्हणते, ऑन कॉन्टॅक्ट इज नॉट अ व्हॅलिड ॲट्रिब्यूट फॉर द सी कॉन्टॅक्ट. ऑल ॲट्रिब्यूट नेम शुड बी ऑल लोअर केस. ओके, ठीक आहे. ऑल लोअर केस पाहिजे म्हणताय, तर हे आपण लोअर केस करूया, डिप्लॉय करूया. ठीक आहे, इथं आलो मी आणि लोअर केस. ठीक आहे, आणि डिप्लॉय. पण आपण हा हँडल कॉन्टॅक्ट क्रिएशन हा फंक्शन डिक्लेअरच केला नाही पॅरेंट मध्ये, तो पण डिक्लेअर करूयात. आणि याच्यामध्ये पण इव्हेंट ऑटोमॅटिक पास होतो. जो आपण डिस्पॅच केला ना इव्हेंट, इथून हा जो कस्टम इव्हेंट आहे, हा इव्हेंट इथं ऍज अ पॅरामीटर येतो. ठीक आहे, हँडल कॉन्टॅक्ट क्रिएशन मध्ये. म्हणजे ऑन कॉन्टॅक्ट क्रिएट आणि हँडल कॉन्टॅक्ट क्रिएशन मध्ये तो जसं स्टँडर्ड मध्ये येतो तसंच इथं पण येतो कस्टम इव्हेंट मध्ये पण. आणि आपण console.log console.log हँडल कॉन्टॅक्ट क्रिएशन. आणि याच्यामध्ये बघूयात आपण व्हॅल्यू JSON.stringify करून, JSON.stringify event.detail मध्ये. ठीक आहे, event.detailच का करतोय आपण बघा. आपण पण काय केलं इथं पास करताना बघा, काय केले पास, ज्यावेळेस आपण चाइल्ड कॉन्टॅक्ट क्रिएट झाला त्यावेळेस आपण ज्यावेळेस कस्टम इव्हेंट डिस्पॅच केला त्यावेळेस आपण काय करतोय, हा पूर्ण इव्हेंट आहे आणि इव्हेंट मध्ये व्हॅल्यू काय, डिटेल आहे, बरोबर. म्हणून आपण event.detail करतोय इथे. ओके, आपण event.detail का करतोय, कारण की आपण ज्यावेळेस इव्हेंट डिस्पॅच केला, हा इव्हेंट त्याच्यामध्ये पण आपण बघा ऑब्जेक्ट आहे आणि त्यातली पहिली की काय कोणते, इव्हेंटची पहिली की कोणते, डिटेल आहे. त्यामुळे आपण event.detail करतो. बघूयात आपण चालतंय का आपला कोड. ठीक आहे, रिफ्रेश. टेस्ट चाइल्ड टू पॅरेंट आणि क्रिएट कॉन्टॅक्ट टेस्ट चाइल्ड टू पॅरेंट. ओके, क्रिएट हे सेव्ह करतो मी. आता अकाउंट सेव्ह करतो. ऑटोमॅटिक हे अकाउंट आयडी मध्ये तो आयडी येईल जो अकाउंट क्रिएट केलेला आहे, आला तो आयडी आला. आणि आम्ही आता सेव्ह करतो. आता इथं बघा, ज्यावेळेस सेव्ह करेल त्यावेळेस ज्यावेळेस मी अकाउंट सेव्ह करेल त्यावेळेस आपल्याला कोणता इव्हेंट चालला पाहिजे, कॉन्टॅक्ट सेव्ह करेल त्यावेळेस हँडल कॉन्टॅक्ट क्रिएशन हा इव्हेंट चालला पाहिजे. म्हणजे काय होणार, ज्यावेळेस हँडल सेव्ह चालेल चाइल्ड मध्ये बघा, मी क्रिएट कॉन्टॅक्ट बटन ज्यावेळेस दाबेल, सेव्ह बटन दाबेल त्यावेळेस काय होईल, कॉन्टॅक्ट क्रिएट होईल
आणि कॉन्टॅक्ट क्रिएट झाल्यानंतर मी इव्हेंट डिस्पॅच करतोय. तो इव्हेंट डिस्पॅच त्यामध्ये व्हॅल्यू टाकतोय रिझल्ट. ओके, तो इव्हेंट डिस्पॅच झाल्यानंतर ऑन कॉन्टॅक्ट क्रिएट ही फंक्शन चालेल. हा ऑन कॉन्टॅक्ट क्रिएट हा इव्हेंट चालेल आणि त्या इव्हेंट मध्ये फंक्शन आहे हँडल कॉन्टॅक्ट क्रिएशन. आणि हँडल कॉन्टॅक्ट क्रिएशन हे जावास्क्रिप्ट मध्ये फंक्शन लिहिलेलं आहे ते चालेल. आणि हँडल कॉन्टॅक्ट क्रिएशन हा लॉग प्रिंट होईल. ठीक आहे, एवढं सगळं होणार आहे. मी काय करतो आता, मी सेव्ह करतो कॉन्टॅक्ट. बघा कॉन्टॅक्ट वरती सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर काय होतंय, सेव्ह वरती क्लिक केलं बघा क्रिएट कॉन्टॅक्टचं हा सेव्ह आहे. ऑन क्लिक ऑफ सेव्ह हँडल सेव्ह चालेल. हँडल सेव्ह कॉन्टॅक्ट क्रिएट कॉन्टॅक्ट वरती हँडल सेव्ह जावास्क्रिप्ट कुठे आहे, इथं आहे. हँडल सेव्ह चालेल. अकाउंट आयडी ह्या कॉन्टॅक्टच्या अकाउंट आयडी की मध्ये जाणार. मग क्रिएट कॉन्टॅक्ट नावाची अपेक्स मेथड चालणार. अपेक्स मेथड रिझल्ट देणार आपल्याला, कॉन्टॅक्ट क्रिएट करून त्याचा आयडी देणार. तो आयडी भेटला की आपण काय करणार, हा इव्हेंट डिस्पॅच करणार. हा इव्हेंट कोणता आहे, ऑन कॉन्टॅक्ट क्रिएट. हा इव्हेंट डिस्पॅच केल्यानंतर ऑन कॉन्टॅक्ट क्रिएट हा इव्हेंट चालणार. हा इव्हेंट कोणत्या मेथडला कॉल करतो, हँडल कॉन्टॅक्ट क्रिएशन. ही हँडल कॉन्टॅक्ट क्रिएशन मेथड कुठे आहे, क्रिएट अकाउंटच्या जीएस मध्ये हँडल कॉन्टॅक्ट क्रिएशन. आणि त्याच्यामध्ये आपण हँडल कॉन्टॅक्ट क्रिएशन ह्या लॉग प्रिंट केलेला आहे. ठीक आहे, सेव्ह करतो मी. कंट्रोल एफ आलं का, हँडल कॉन्टॅक्ट क्रिएशन. आता इव्हेंट डॉट डिटेल मध्ये पण आणखी एक ऑब्जेक्ट आहे ही नावाची ही. मग मला ह्या व्हॅल्यू पर्यंत कसं पोहोचता येईल, डॉट व्हॅल्यू. ओके, आता मला व्हॅल्यू भेटली. मग मी काय करू शकतो आता, शो टोस्ट नावाची एक मेथड मी तयार केली होती इथं, शो टोस्ट नावाची. ही शो टोस्ट मी ही शो टोस्ट नावाची मेथड कॉल करू शकतो. किंवा नॅव्हिगेशन पण शो टोस्ट पण करू शकतो. शो टोस्ट करून नॅव्हिगेट करतो मी. ठीक आहे, शो टोस्ट करतो. सक्सेस कॉन्टॅक्ट क्रिएटेड. ओके, सक्सेसफुली रेकॉर्ड आयडी ऑफ कॉन्टॅक्ट इज इव्हेंट डॉट टार्गेट डिटेल डॉट व्हॅल्यू. ओके, हे मी काय केलंय, ही शो टोस्ट नावाची रियुजेबल मेथड बनवली होती बघा काल. ह्याला पॅरामीटर पाठवले, एरर, ऍक्च्युअल एरर मेसेज किंवा व्हेरिएंट. ठीक आहे, हा मी पाठवला. आता बघा मेसेज पाठवला मी, हा मेसेज पाठवला मी. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये कॉन्केटिनेट केला इव्हेंट डॉट डिटेल डॉट व्हॅल्यू म्हणजे कॉन्टॅक्टचा व्हॅल्यू आणि सक्सेस टाकला व्हेरिएंट. ठीक आहे, आता हा झाला मेसेज. आता मला नॅव्हिगेट करायचंय, तर नॅव्हिगेट करण्यासाठी मला काय करायला लागतंय, नॅव्हिगेट करायचंय मला. ठीक आहे, तर मला नॅव्हिगेट कुठं करायचं हे आपण डिसाईड करायचं स्वतः. आता जर ही नॅव्हिगेट टू रेकॉर्ड पेज जर मी कॉल केला तर हे नॅव्हिगेट कुठं होणार, अकाउंट लावणार, कारण की ऑब्जेक्ट एपीआय नेम आपण हा हार्ड कोड केलाय. जर आपण ऑब्जेक्ट एपीआय नेम जर हार्ड कोड अकाउंट जर नाही केला, जर आपण हे पॅरामीटर मधून पास केला तर आपण कुठं पण करू शकतो. इथं रिझल्ट मध्ये जर समजा आपण हा इव्हेंट डॉट डिटेल डॉट व्हॅल्यू पाठवला आणि ऑब्जेक्ट एपीआय नेम पण आपण डायनॅमिकली पाठवलं, तर आपण कॉन्टॅक्ट मध्ये पण नॅव्हिगेट होऊ शकतो आणि अकाउंट मध्ये पण होऊ शकतो. आपण काय करूयात, आहे असं आपलं अकाउंट वरती नॅव्हिगेट होऊयात. आता अकाउंट वरती आपल्याला अकाउंटचा आयडी पास करावा लागेल ह्या मेथडला. अकाउंटचा आयडी कुठं सेव्ह केलाय का आपण, तर ह्या एसीसी आयडी मध्ये सेव्ह केलेला आहे. ठीक आहे, मग आपण इथं पाठवूयात दिस डॉट एसीसी आयडी आणि डिप्लॉय. मग बघा कॉन्टॅक्ट क्रिएटेड सक्सेसफुली हा मेसेज येईल आणि डायरेक्ट नॅव्हिगेट होईल आपल्या पॅरेंट अकाउंट वरती. तर हे झालं पॅरेंट टू चाइल्ड टू पॅरेंट आणि पॅरेंट टू चाइल्ड कम्युनिकेशन. वेट पण अप्लाय करायचं ना डिस्कस. वेट अप्लाय करायचं. हा, वेट पण आपण अप्लाय करू शकतो इथं ह्याला. ठीक आहे, तिथे आता आपण सध्या नको करायला, पण करू शकतो आपल्याला पाहिजे. फायनल क्रिएट कॉन्टॅक्ट करूयात आणि फायनल टेस्टिंग चाइल्ड टू पॅरेंट. ओके, आणि सेव्ह करतो मी. अकाउंट क्रिएट झालं, अकाउंट क्रिएटेड सक्सेसफुल, रेकॉर्ड आयडी ऑफ अकाउंट इज दिस. ठीक आहे, आणि सेव्ह करतो मी. आता सेव्ह कॉन्टॅक्ट क्रिएटेड सक्सेसफुली. बघा स्वप्नदीप पाटील, फायनल वरती गेलो, नॅव्हिगेट झालं आणि त्याच्या रिलेटेड एक कॉन्टॅक्ट पण आहे, फायनल टेस्टिंग चाइल्ड टू पॅरेंट.
ओके गाईज, आपण आज बघितलं आहे चाइल्डला कसं कॉल करायचं. चाइल्डला जर कॉल करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, पॅरेंट मध्ये सी हायफन जो चाइल्डचं नाव आहे जे सगळं स्मॉल मध्ये करायचं. जर एखादं कॅपिटल मध्ये असेल तर त्याला स्मॉल करण्यासाठी हायफन आणि त्याला जे कॅपिटल आहे त्याला स्मॉल मध्ये करायचं. आणि तुम्हाला जर एखादा पॅरामीटर पॅरेंट मधून चाइल्ड मध्ये पाठवायचा असेल तर ह्या पद्धतीने पाठवता येते. पॅरेंट टू चाइल्ड कम्युनिकेशन. चाइल्ड मध्ये एखादी प्रॉपर्टी @API करून एक्सपोज करायची आणि त्या प्रॉपर्टी मध्ये तुम्ही ह्या पॅरेंटच्या जावास्क्रिप्ट मधली व्हॅल्यू असाइन करू शकता. आणि जर तुम्हाला पॅरेंट मधून चाइल्ड मधून जर पॅरेंटला कम्युनिकेट करायचं असेल तर एक डिस्पॅच करावं लागेल इव्हेंट, आणि त्याला इव्हेंटला ऑन करा. हे इव्हेंटचं नाव द्याल, त्याच्या पुढे ऑन अपेंड करा आणि एक फंक्शन कॉल करा. मग त्याच्यात इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू डिटेल डॉट व्हॅल्यू मधून तुम्ही घेऊ शकता व्हॅल्यू जी पाहिजे ती पॅरेंट मध्ये. ठीक आहे. तर हे आहे चाइल्ड टू पॅरेंट आणि पॅरेंट टू चाइल्ड कम्युनिकेशन. ठीक आहे.